नमस्कार, माझं नाव रोहित बाळासाहेब देशमाने। आज आपण सरकार ग्रुपचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष मान्य श्री अनिकेत भाऊ कदम यांना भेटणार आहोत। जाणून घेऊ सरकार ग्रुप विषयी थोडी माहिती। या अनिकेत नमस्कार। पहिलवान अनिकेत भाऊ कदम नमस्कार। जय सरकार। जय सरकार। तुमच्याबद्दल आणि तुमच्या ग्रुपमध्ये आता सध्या प्रसिद्धी झालेल्या सरकार ग्रुप नावाजलेला आलेला त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा। आमचा सरकार ग्रुप म्हणजे आम्ही सुरुवात तर एकट्यापासूनच केली होती। आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आमचा सरकार ग्रुप चालू आहे। आमच्या शाखा म्हणजे आता विचारायला गेला तर शिरवळ, नायगाव, नवी मुंबई, तसेच शिरूर, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी चालू आहेत। तर आता ते कार्यकर्ते आमचे कार्यरत असतात प्रत्येक ठिकाणी। मग भाऊ, तुमच्या ग्रुपची पुढील वाटचाल काय? आता तुम्ही कुठे कुठे वाटप खाऊ वाटप केलेलं आहे त्यांची जरा आम्हाला माहिती देता का? आम्ही सुरुवात केली आमच्या गावातून, स्वतःच्या उतरवली आमचं गाव। उतरवली गावापासून आम्ही सुरुवात केली। तिथं 26 जानेवारीला प्रत्येक ठिकाणी आम्ही वाटप केलं। त्याचबरोबर मवडे, किवत, नान, शेंद अशा प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्ही अजित बांदल यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप केलं। त्यानंतर आम्ही प्रथमेश, परत आमचे मित्र आकाश कदम, ऋषी शेडगे यांच्या प्रयत्नांमधून खानापूर, नेरे, आंबाडे अशा सर्व ठिकाणी आम्ही खाऊचं वाटप केलं। प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही काहीतरी माहिती दिली त्या मुलांना की पुढे जाऊन भविष्यात काहीतरी व्हावं, त्यांनी मैत्री पण करावी पण त्याबरोबर मदतही करावी। प्रत्येक गरिबाला काहीतरी मदत झाली पाहिजे। आज आपलं सरकार आहे पूर्ण महाराष्ट्रभर, पण हे आपल्या खोलापर्यंत जात नाही, कधीच खेड्यापाड्यापर्यंत त्यांना पूर्ण मदत भेटत नाही। तर ती मदत आम्ही करायचं ठरवलं, त्यामुळे आमच्या ग्रुपचं नाव हे सरकार ग्रुप आम्ही म्हणतो। तुमच्या ग्रुपमध्ये किती सदस्य आहेत? एकूण सदस्यांची संख्या किती आहे आणि त्यांची कार्यरत कुठे कुठे कार्यरत आहेत ते आम्हाला त्याबद्दल आम्हाला जरा माहिती देता का? आमचे पूर्ण कार्यकर्ते संख्येने रोज तर वाढतच जातात। आता संख्या आमची 1000 ते 1500 कार्यकर्ते आमचे पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहेत। अजून आम्ही पद वाटप केले नाही। जर आम्ही पद वाटप केलं तर या संख्येमध्ये दुपटीने ते तिपटीने वाढ होईल, ही आम्हाला अपेक्षा आहे आणि होणारच। आमचे कार्यकर्ते नुसते वाढवायच्या संख्येने आम्ही मार्ग नाही, त्यांनी प्रत्येक ठिकाणी काम केलं पाहिजे, कष्टाने काम केलं पाहिजे, श्रमदान केलं पाहिजे। नुसता पैसा खर्च करून काही होत नाही। तरी भाऊ, तुमच्या ग्रुपला साधारण किती वर्ष झाली ते ग्रुप सरकार ग्रुप कार्यरत आहे ते महाराष्ट्र राज्यात? मेन म्हणजे अजून वर्षही पूर्ण झालं नाही तरी आमचा ग्रुप हा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे। आणि आता इतकी चर्चा आहे की काय विचारू नका। अनेक ग्रुप असतात, ते ग्रुप खोलतात, हे करतात ते करतात, पण आमच्यासारखं सामाजिक कार्य केलेलं अजून कोणी आम्हाला तर दिसलं नाही। तरी भाऊ, तुम्ही तुमच्या ग्रुपच्या सदस्यांसाठी आतापर्यंत काय काय केलेलं आहे ते आम्हाला सांगा जरा। आपण ग्रुपच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांना सर्वात आवडतं त्यांचा दिवस म्हणजे वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांसह त्यांच्या ठिकाणी जातो, त्यांना मदत करतो, त्यांना अशी समज देतो की त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी वाटप करावं। परत त्यांच्या जन्मदिनी त्यांनी काहीतरी आनंद दुसऱ्यालाही द्यावा त्यांच्या आनंदावर। परत आम्ही गरिबांना टी-शर्ट वाटले, ग्रुपमधील सर्व सदस्यांना टी-शर्ट वाटले आमच्या सरकार ग्रुपचे, जेणेकरून त्यांचाही प्रचार व्हावा आणि आमचाही प्रचार व्हावा की ते आमच्या ग्रुपमध्ये आहे। तरी भाऊ, तुमचं आता राजकारण प्रवेशाविषयी काय मध्ये तुम्ही करणार प्रवेश का नाही? नाही, आम्ही राजकारणापासून लांबच आहे थोडं, कारण राजकारणी लोक म्हणले की ते काम कधी करत नाही असंच उल्लेख केला होता सर्व ठिकाणी। जे असतील ते असतील, काम करतात ते आहेत, पण अजून काही विचार केला नाही राजकारणाबद्दलचा। तरी भाऊ, सरकार हे नाव कसं काय डोक्यात आलं तुम्हाला? सरकार असं ग्रुपचं नाव का ठेवण्यात आलं सांगा। सरकार ग्रुप म्हणजे नेमकं काय आहे उद्दिष्ट? सरकार ग्रुपच्या समोर उद्दिष्ट काय आहे नेमकं सांगा। म्हणजे सरकार ग्रुपचं आमचं असं उद्दिष्टानुसार आम्ही नाव ठेवलेलं आहे की सरकार ग्रुप मैत्री आणि मदतीसाठी। पहिली मैत्री वाढवायची, त्या मैत्रीमधून त्यांना मदत करायची, त्या मदतीमधून त्यांना विचार द्यायचा की पुढं तुम्ही पण मदत करत राहा, तुम्हाला काय गरज लागली आम्हाला सांगा। आणि सरकार ग्रुप नाव म्हणायचं ठेवलं तर सरकार मगाशी सांगितल्याप्रमाणे सरकार हे आपलं महाराष्ट्र राज्याचं आहे, जे खेड्यापाड्यात कधीच पोचत नाही। तुमच्या माहितीसाठी सांगतो तर आमच्या खेड्यापाड्यात आम्ही स्वतः जाऊन कार्यरत काम करतो, तर त्यासाठी आम्ही सरकार ग्रुप नाव ठेवलं की दुसऱ्यांना पण वाटतं बाबा काय नाव ठेवलंय, सरकार ग्रुप नाव ठेवलं, पण ते मेन उद्दिष्ट आहे ते आता त्यांना कळलं पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद अनिकेत भाऊ, धन्यवाद। आपण मित्राला माहिती आपल्या ग्रुप बद्दल माहिती सांगितली। सरकार ग्रुप खरंच अत्यंत गरिबांच्या मदतीला धावणारा ग्रुप आहे।
याबद्दल तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद तुमच्या धन्यवाद भाऊ.